आणि आता आपल्या बरोबर पुण्याहून आहेत संजीवनी फडके, त्यांच्याशी आपण बोलूयात। संजीवनी ताई, आपण बघितलं की तुमची जी शाखा आहे संस्थेची ती एनडीए मध्ये सुद्धा आहे, तर एकंदरीत तिथे काम कसं चालतं त्याबद्दल सांगा। हा, एनडीएचे पदाधिकारी किंवा तिथले जे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे लोक आहेत त्यांची 50% ती मुलं आधी आम्हाला प्रेफरन्सनी घ्यावी लागतात आणि 50% आजूबाजूच्या खेड्यातली। तर हे लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत। म्हणजे पहिल्यांदा तर या मुलांचं पुनर्वसन करताना त्यांनी ते जे गोल्फ खेळतात, टेनिस खेळतात, त्याच्यात पहिल्यांदा त्यांनी या मुलांना चान्स दिला की तुम्ही 2 तास संध्याकाळी काम करा आणि त्यांना सांभाळून घेतलं। आता जी इकॉनॉमिकली सॅटिस्फाईड वर्गातली आहेत त्यांना ते मग दर महिन्याला खाऊ द्यायचे, कॅडबरी वगैरे। पण जी मुलं गरीब आणि तळागाळातली आहेत त्यांना ते दर 2 तासासाठी 300 रुपये महिना देत होते आणि त्यांच्या नावाने त्यांच्या आईकडे ते पैसे द्यायचे बँकेत ठेवायला। अशा रीतीने एनडीएचे ऑफिसर्स आम्हाला खूप हे देतात, सहकार्य देतात। कॅडेट्स लोक येतात, त्यांना पण खूप मजा वाटते पहिल्यांदा आणि मग ते खूप छान इन्व्हॉल्व होतात त्याच्यात। यांची मॅरेथॉन स्पर्धा वगैरे त्यांनी गेट साईड गो वगैरे हे त्यांना इतकं स्वतःहून शिकवलंय कॅडेट्सनी येऊन आणि खूप छान एनडीए कडून सहकार्य मिळतं आम्हाला। एनडीए कडून अनेक प्रकारची मदत मिळते, कम्प्युटर, टीव्ही, कॅसेट्स या मुलांना ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही शिक्षण देण्यासाठी। अशा रीतीने एनडीए कडून पण खूपच मदत मिळते आणि तसंच आमच्या घरच्या लोकांचा पण खूप सपोर्ट मिळतो। माझ्या बहिणी, सासूबाई, मिस्टर या सगळ्यांनी, संजीवनी, सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे काम काही शक्य होत नाही। एनडीएच्या लोकांचं, तुम्हाला ऑफिसर्सचं खूप सहकार्य तुम्ही सांगितलं। आपल्याला आणखी एका मुद्द्याविषयी बोलायचंय की रोजच्या जीवनातली कामं तुम्ही मतिमंद मुलांना शिकवतात, त्याबद्दल आपल्याला बोलायचंय। पण स्टुडिओमध्ये आपल्यासोबत मनश्री आहे, जोशी सर आहे। मनश्री, आपला मुद्दा ब्रेकवर जाण्यापूर्वी राहिला होता की बालश्री पुरस्कार तुला मिळालाय क्रिएटिव्ह परफॉर्मन्स मध्ये, त्याबद्दल थोडंसं सांगशील? क्रिएटिव्ह परफॉर्मन्स मध्ये मला मिळालेला होता, पण तिथे माझं मेन गायन जरी असलं तरी गायनाबरोबरच आम्हाला नाच, त्याच्यानंतर अभिनय आणि सगळं करावं लागतं आणि हे सर्व आम्हाला सर्वसाधारण मुलांबरोबर करावं लागतं। नक्कीच तिथे आम्हाला रिस्पेक्ट दिला जातो, सगळी अनेक कन्सेशन्स आम्हाला दिली जातात, पण अपंग म्हणून आम्हाला वेगळी वागणूक दिली जात नाही। हे सर्व आम्हाला सर्वसाधारण मुलांबरोबर करावं लागतं। निश्चितच। आणि मनश्रीच्या बाबतीत हे पुन्हा आणखी सांगावंच वाटतं की मनश्री ही सर्वसामान्य मुलांच्या शाळेत सगळ्यांसोबत शिकलेली आहे। जोशी सर, पुन्हा एकदा तुमचं व्हायोलिन वादन ऐकायला आम्हाला आवडेल। हो, आता मी प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला, कारण ह्या कलेने मला भरभरून दिलेलं आहे आणि हे माझं भाग्य सुद्धा या कलेमुळेच आहे, म्हणून ह्या गाण्याची मी निवड केली। वाह, क्या बात है, क्या बात है। निश्चितच मुश्ताक, आपण ऐकत होतो आणि पुन्हा पुन्हा म्हणावं असं वाटतं की जोशी सरांचं व्हायोलिन हे गाताय जणू काही असं वाटतं। मनश्री आणि जोशी सर या दोघांनी ज्या जिद्दीने ही वाटचाल केलेली आहे, ज्या जिद्दीने यावर मात केलेली आहे, त्याला खरंच सलाम करावा असं वाटतं। आणि त्यांनी केवळ अपंगांसमोरच नाही तर धडधाकट लोकांसमोर सुद्धा एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे। नक्कीच वसुंधरा, पण आपण इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक। पहा फक्त IBN लोकमत।